हरे राम। धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्करा करशी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्करा जीवीच्या जीवनात तुका मने नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासून दुष्करा स्वर्ग
धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा महायोग पीठे तेरी नरत्यम काय दातून स्वातंत्र्य तिष्ठन्त महानंद खंडम परब्रह्मलिंगम वदे पांडुरंग पांडुरंग दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने बलीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास कृपा प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून या माता साष्टांगी हाता दंडवत दुसरी नमो शारदा जे चतुर्ण्याची आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणावर दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जयाचे निये पुण्य पावन ऐकून या श्रोते जनतया नमन माझे दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तन उभी होती लोका ताळ मृदंग देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोला बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग याचे पुतळावर जन्मास आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी अखंड देह जिजवणारे देवनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग
आणि देवाजवळ गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा जो आहे त्यांच्याजवळ गेल्याच्या नंतर आपल्याला मागणी कशी मागायची, विनंती कशी करायची, तर आपण जे जे भगवंतासाठी काही केलेलं आहे त्यासाठी आपल्याला देवाजवळून काय घ्यायचं आहे त्यासाठी हे आपण गायले पण कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं म्हणजे आपल्या पवित्र पावन पुण्यनगरी नानद हे गाव, आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माता दुर्गा देवी यांची आपण नवरात्रीमध्ये दरवर्षी स्थापना करतो आणि त्या निमित्त आपलं घेतलेलं हे कीर्तन विठ्ठल सुशोभित असं मंदिर माऊली मुंगसाजी महाराज यांचं आणि उपस्थित काही जे जमलेली जे मंडळी आहेत श्रोते मंडळी बरेच काही आलेले आहे, फार दूर दूर बसलेले आहेत, जवळ जागा आहे म्हणे जागा आहे जवळ, अंधारात बसू नका तिकडं, जवळ यायचं, थोडं बैठक टाकलेली आहे बसण्यासाठी, आसन टाकलेलं आहे. पवित्र पावन नगरीमध्ये आजच्या दिवसाची आपल्याकडे आलेली जी सेवा आहे कीर्तन रूपी सेवा आणि गावकऱ्यांच्या वतीने, आता गावकऱ्यांच्या वतीने म्हणल्यावर मला आपल्या गावातून कोणी नाही बोलवलं, तुमच्या गावाचा निरोप या बुवाजवळ आला, गजानन महाराज देवठाणाकर, आणि त्यांनी मला निरोप पाठवलं. मला जवळपास 1 तास झाला होता तिथे घेऊन मी पाहतो, पण मला माहितच नाही कुठं जायचं, कोणाची जायचं म्हणून यायची वाट पाहत होतो. हे कधी येतील यायला फोनवर फोन चालू होतं, बरं झालं फोन आहे म्हणून ठीक आहे. तुमच्या गावाचा रस्ता तर फार चांगला आहे. काऊन म्हणलं माहित आहे का, सांगायची गोष्ट नसती पण आता सांगावं लागते. काऊन सांगावं लागते माहित आहे, जवळ आला ना, आता जवळ आलेला आहे आणि त्याच्यासाठी तुमचा रस्ता पहिले मागून घ्या, आहे की नाही, गरजेचं आहे. गरजेची वस्तू मागून घ्यावं लागते. आपण भगवान परमात्म्याजवळ इथं आल्याच्या नंतर आपल्याला काय मागायचं हे त्यावेळेसच कळायला पाहिजे, नाही तर भगवान परमात्मा आला आणि आपण त्यांना भेटण्यासाठी गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सांगितलं काय पाहिजे बाबा सांग, माझ्याजवळ तंबाखू आहे व फक्त चुना नाही द्या, जमल का? जी वस्तू आपल्याला घडतच नाही त्याच्या हातून घडते ती वस्तू आपण मागून घ्या. मंदिरासाठी मागून घ्यावं, काय मागायचं ते, रोड मागून घ्यावं, जे जे काय तुम्हाला मागायचे. आता दिवस जवळ आलेले आहेत, यायच्या भावाजवळून ते यायला काय मागता येत नाही. मागता येते का? 7,500 रुपये खाल्ली कोणाच्या खिशात टाकली, भाऊजीच्या. जगद्गुरु तुकोबोर आहे या अभंगातून मागणी मागतात. पण या पवित्र नगरीमध्ये आपल्या काही आई बहिणी हा उत्सव साजरा करतात, दुर्गा देवीचा उत्सव. आमच्या हिवळे गावामध्ये सुद्धा दुर्गा उत्सव साजरा करतात. नवश्री दुर्गा उत्सव मंडळ म्हणून आहे. 1997 ला स्थापना झालेली आहे त्याची. तेव्हापासून आतापर्यंत चालू आहे. तुमच्या गावात किती वर्ष झाले? किती वर्ष झाले माहित नाही. किती वर्ष होती जाऊ. आजीबाई कीर्तनाला बघू दररोज यायची व सत्याला. दररोज आजीबाईला विचारलं आम्ही, म्हणजे आजीबाई दररोज कीर्तनाला का? हो म्हणे, कीर्तनाला दररोज यायची. कीर्तनाला का? हो. सर्वात पहिले येते म्हणे बेटा म्हणे. काय म्हणायची? सर्वात पहिले मीच येते म्हणे. आता कीर्तनाला यायची, दिवसा रामायण झाला रामायणला यायची, 4 तास रामायणला बसायची. सर्वात पहिले अगरबत्ती त्या आजीबाईची.
आणि ते आजीबाईला एक दिवस महाराजांनी विचारलं, आजीबाई 7 दिवस झाले म्हणे तुझी सेवा लई चालू आहे म्हणे. हो बापा. मग म्हणे तुला ग्रंथ कोणता चालू आहे माहिती आहे? हो ना बापा म्हणे रामायण चालू आहे ना. ग्रंथ कोणता? रामायण चालू आहे ना. मग म्हणे आजी विचारू का थोडंफार काही? कोणतंही विचार ना बापू म्हणे. किती दिवस झाले म्हणे जेव्हापासून सप्ताह चालू आहे म्हणे, जवळपास मी 50 वर्ष झाले सप्ताह चालू आहे त्याला. तेव्हापासून म्हणे मी दरवर्षी म्हणे सप्त्याला येतो. मग आजीबाई रामाची सीता कोण ग? ते पा महाराज म्हणे तितकं सोडा म्हणे आणि बाकीचं कोणतंही विचारा म्हणे. तितकं सोडा बाकीचं कोणतंही विचारा, प्रत्येक गोष्टीचं मी उत्तर देईन म्हणे. आता तेच तर महत्वाचं आहे. आजी उद्देशून कोणाला बोलायचं नसते बरं. ते दृष्टांत असतात. हे दृष्टांत पटवून देण्यासाठी केलेली युक्ती म्हणजे दृष्टांत. काही काही गोष्टी पटवून द्यावं लागते. आता तुम्हाला माहित नाही पण यायला माहित आहे ना, यायला सांगावं नाही एखाद्यानं. काय की नाही? लॉटरी लागू द्या बरं. 1,500 साठी एकाच्या पहिले एक केले नाही. मला विचारलं का? नाही विचारत नाही. जिथं फायदा होते तिथं कोणी विचारलं नाही, कोणी कोणाचं नसते. एका जागी तर महाराजांना असं गोड उत्तर दिलेलं आहे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. रे प्राण्या मायेचा बाजार, मायेचा बाजार. प्राण्या हे मायेचा बाजार आहे, कोणी कोणाचं नाही. इथं कोणी कोणाचं नाही. हे वृद्धपणा तुझं येता जवळी, वैद्य काय करणार रे. वृद्धावस्था आल्याच्यानंतर कोणी कोणाचं नाही. वैद्य डॉक्टर सुद्धा कामी नाही. किती पैसा खर्च केला तरी नाही कामी नाही. वृद्धपणा तुझं येता जवळी, वैद्य काय करणार रे. प्राण्या माईचा बाजार, प्राण्या माईचा बाजार. एका जनार्दनी मने मना हरिभजनाची गोडी, तरीच सार्थक येऊन करा मानव कुळी. प्राण्या माईचा बाजार. नाही रे नाही कोणाचे, कोणी कोणी कोणाचं नाही. कामापुरते आराम के सब संग साथी, वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब भरी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का, किया डेरा स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, साथ में चलने वाला कोई नहीं. पेटवणाऱ्याची गर्दी आहे पण पेटावं लागते कोणाला? एकट्याला. त्याच्यासाठी स्वतःच्या भरोश्यावर जे काय करायचं ते करा. भक्ती करायची असेल स्वतःच्या भरोश्यावर करा, नाहीतर काय खरं नाही. जवानपणात जे भक्ती झालेली असते तरुणावस्थेत ती भक्ती, नाहीतर म्हाताऱ्या अवस्थेत काय असते? राम राम म्हणायचे ऐवजी लांब 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 म्हणतो माणूस. वर्ष 50 लागती, वर्ष 50 लागती, अलती दादाच्या पंगती, अलती दादाच्या पंगती. काळे केस शुक्ल होती, काळे केस शुक्ल होती.
वर्ष 50 लागती हलती दाताच्या फुंगती. काळे केस पांढरे होऊन जाते म्हणजे शुभ्र होती म्हणजे पांढरे होऊन जातात. आणि त्याला म्हातारा म्हणते. नंतर काय नाही, नंतरचा परमार्थ कोणत्याच कामी नाही. याच असेल तर आताच याच. जोपर्यंत वय आपली कमी आहे तोपर्यंत भगवान परमात्म्याजवळ यायचं. भगवान परमात्म्याजवळ आल्याच्या नंतर ही जे भगवान परमात्म्याची जी मूर्ती आहे, आपण सुद्धा मूर्ती बसवली, ते आपण नंतर श्रवण करू त्याचं. पण भगवान परमात्म्याच्या जवळ आल्याच्या नंतर ती जे मूर्त बसवलेली आहे आपण, ती कशाची आहे मूर्त? धर्माची मूर्त. आणि ती धर्माची जी मूर्त आहे याच्या जवळ आल्याच्या नंतर पाप आणि पुण्य काय आहे ते आपल्याला कळत नाही. बरं, आपल्याला हे कळत नसते. पाप आणि पुण्य काय असते ते आपल्याला कळत नसते, पण तिकडं माहित असते. बरोबर, आपल्याला फक्त इतकं माहित आहे, चांदीचे भाव आणि सोन्याचे भाव माहित आहे. इतकं सोनं घेतलं आणि इतकी चांदी जर घेतली आणि ते वजन असतं ना, वजनावर जर ठेवलं, वजन सारखंच, वजन सारखंच आहे की नाही, पण किंमत सारखी आहे का? मग ते त्याला माहित आहे किंमत सारखी करायची की नाही ते. एका माणसाजवळ लोखंड होतं, लोखंड जास्त आणि तितकीच चांदी होती. लोखंड तितकंच आणि चांदी तितकीच. आणि ते दोघे जे दोन्ही माणसं जे होते, एकाजवळ चांदी एकाजवळ लोखंड, आणि भगवंत प्राप्तीसाठी गेले, त्याच्याजवळ त्यांना परीस भेटला. परीस दोघाला. मग आता श्रीमंत कोण होईल? परीसाला लोखंड लागल्याच्या नंतर लोखंडाचं सोनं होतं. आता श्रीमंत कोण होईल? लोखंडवाला. मग ते त्याच्याजवळ काय आहे ते आपल्याला माहित नाही. आपल्या चांदीला चांदी करून टाकते ते, पण लोखंडाचं सोनं करून टाकते. म्हणून जीवन जगायचं कोणाच्या भरोशावर? त्याच्या भरोशावर. त्याने अवतार त्यासाठी घेतलेला आहे. यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मश्च तदात्मानं सृज्याम्यहम्. कशासाठी? धर्मासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी. कोणीतरी गावातून येतो आणि म्हणतो मंदिर कशाला बांधायली? गावातली गोष्ट काय सांगावं. 22 तारखेला स्थापना झाली गुरुजी, 22 जानेवारीला. त्याच्या पहिले मंदिर बांधण्यासाठी किती लोकांना तक्रार केलेली आहे. जे कधीच घडलं नव्हतं ते घडलं आता कसं तरी. तर लोकांना काय सांगितलं, याच्यापेक्षा म्हणजे दवाखाने तिथं जर झाले असते तर दवाखाने दुसरीकडे नाहीत का? रामभद्राचार्य म्हणून एक शंकराचार्य आहे, त्यांनी 42 असे पुरावे दिले. डोळ्याला अंग आहे, PhD झालेला आहे रामभद्राचार्य म्हणून. हनुमान चालिसेमध्ये सुद्धा 4 चुका काढलेल्या त्यांनी. शंकर सुवन केशरी नंदन तेज प्रताप महाभव जगबंदन. शंकर स्वयं केसरी नंदन, सुवन नाही, स्वयं म्हणून त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुलसीदासांनी स्वयं लिहिलं होतं, इकडं सुवन येईल करून टाकलं कुठंतरी. लिहिता लिहिता काही चुका करतात जेव्हा लिहितात तेव्हा. त्या प्रकारचं त्यांनी सांगितलं. 42 पुरावे दिले, 42 पैकी 39 पुरावे खरे निघले. म्हणून राम मंदिराची स्थापना झाली. कोर्टात गेले होते ते, कगड्यात उभे होते. तसे लोक असल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या विरोधात सुद्धा लोक जातात. मग आपल्याच्या विरोधात जाणार नाही का? आपल्या विरोधात जाणार. आपल्या जवळचे आपल्याला सुद्धा पाहत नाही हो, काय सांगा. पण तो भगवान परमात्मा आहे. पाप आणि पुण्य काय ते त्याच्या जवळ आहे, म्हणून त्याच्या जवळ जावं लागते. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. आणि या पाप आणि पुण्य जे काय आहे याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं आहे.
त्यासाठी त्या भगवान परमात्म्याजवळ जावं लागते. मज सोडवी दातारा, कशासाठी? कर्मापासून दुस्तरा. आता तुम्ही म्हणसाल भगवंताजवळ गेल्याच्या नंतर माझी लायकी नाही, असं म्हणणार ना, माझी तितकी लायकी नाही हो. पण भगवान परमात्मा कसा आहे? करिशी अंगीकार तया काय माझा भार. भगवान परमात्मा प्रत्येकाला जवळ घेतो. तो कसा आहे? जीवीचा जीवना तुका म्हणे नारायणा. हे इतकं जे सांगितलं ना, इतक्यातच संपूर्ण कीर्तन झालं. आता जे काय कीर्तन करायचं ते दृष्टांत रूपी कीर्तन करायचे. मग धर्म पहिले म्हणजे धर्म समजून घ्यायचा. आपण धर्म कोणाला म्हणायचं? धर्म म्हणजे काय? आता तुम्हाला प्रत्येकाला कळते बरं धर्म म्हणजे काय म्हणून, पण काय करा मला कळते हो, तरी कळत नाही. कळते पण कळत नाही. काम कळत नाही? मोबाईल प्रत्येकाला कळते की नाही? तुम्ही मला स्पष्ट दिसून यायला का? मग मोबाईल प्रत्येकाला कळते. जरी बापाला मोबाईल कळत नसेल, 50-60 वर्षाचे जे बाप आहे, 20 वर्षाचा जो बाप आहे, 21-22 वर्षाचा, त्याला सर्व कळते. पण 50-60 वर्षाचे जे बाप आहेत ना, त्याला मोबाईल तितकं कळत नाही, तरी सुद्धा ते उसात जातात आणि पोराला 20,000चा मोबाईल घेऊन देतात. हे आपल्याकडची घटना, बरोबर? 20,000चा मोबाईल घेऊन देतो. कशासाठी? माझ्या जीवनामध्ये मी काय शोक केलेला नाही बाबा, पण तू करून घे. तो किती माणूस श्रीमंत असेल, त्याच्या मुलाजवळ मोबाईल आहे ना, मी उसात जाईन, ऊस तोडीन, पण तुझी पूर्तता करीन. मग बाप आपल्या मुलाची पूर्तता करतो, तर भगवान परमात्मा करत नाही का? बाप आपल्या मुलाची पूर्तता करतो, यालाच म्हणतात धर्म. आणि नंतर बाप म्हातारा झाला आता, आणि मुलानं काय करायचं? मग बापाला म्हणत, बाबा आता माझं लग्न झालं, मी आणि माझं पिल्लू, नाही पिल्लूच म्हणतात नाही का तुमच्या इकडे, आमच्या इकडे म्हणतात मी आणि माझी पिल्लू. आम्ही म्हणते पुण्याकडं निघतो आता, काय घेतलं त्याला धर्म म्हणत नाही. धर्म म्हणजे धर्माचा अर्थ जर स्पष्ट जर अर्थ पाहिला आपण मराठीत, धर्माचा अर्थ धर्म म्हणजे कर्तव्य, त्याचा खरोखर अर्थ. आपल्याला जे काय करायचं आहे, कर्म करायचे, आपण कर्तव्यनिष्ठ. कोणाला म्हणतो आपण धर्मानं वाद पुढं, आणि ते धर्माचं पाठलाग करणारा भगवान परमात्मा त्याला कळते आपण पाप करायला पुण्य करायला. आपण पापही करत असेल तर त्याच्या डोळ्यात पुण्य आहे की काय ते कोणाला त्याला माहिती. कारण हरिपाठामध्ये सांगितलं, देवाचे द्वार विभाग 100 केले, मग तिच्या सागेले हरे मुखे म्हणा, हरे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जे वे गोकरी वेदच्या तुमानी बाय सदा. शेवटला सांगितलं, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारकेच्या राणा घरी द्वारकेच्या राणा Yeah.
कशाला घेतलं माहित आहे का? हे प्रत्येकाला पाठ आहे. मग ज्ञानदेव म्हणे व्यासाची या कोणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा म्हणजे भगवान परमात्मा कोणाच्या घरी? पांडवाच्या घरी. पांडवाला घर नव्हतं, दार नव्हतं, काही नव्हतं, तरी त्याच्या घरी म्हणते. 12 वर्षापर्यंत घर होतं, 13व्या वर्षी घर होतं का? नाही. तरी त्याच्या घरी. कशासाठी? भक्ती. भक्ती ही फार कठीण आहे आणि केली तर फार. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी. काय सांगितलं? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. भक्ती कशी आहे? सोपी आहे. आणि तुकाराम महाराजांना आणखी पुन्हा सांगितलं, भक्त मनविता वाटे गोड, भजन मुद्रा आती अवघड. भक्ती तो कठीण सुरावरील पोरी. 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 भक्ती तो कठीण सुरावरील पोळी, निवडे तो बरी विरळा शूर. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वता. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत म्हणजे काय? फक्त सोंग दिसतच आहे ना फक्त. खरं काय? खरं पाहिल्यावर भक्तीही कठीण आहे. पण कधी जोपर्यंत तिकडे आहे तोपर्यंत कठीण आहे. इकडे आल्याच्या नंतर कठीण नाही. तिकडं कठीण आहे, इकडं आल्याच्या नंतर कठीण नाही. इकडं सोपी. पण ते जाणार कोण तिथं? त्याच्यासाठी महाराजांनी भगवान परमात्म्याजवळ आले आणि भगवान परमात्म्याजवळ येऊन म्हणतात, देवा मला काहीच कळत नाही. पाप कोणाला म्हणतात, पुण्य कोणाला म्हणतात हे काहीच कळत नाही मला. आणि याच्यातून मला सुटायचं आहे. त्याच्यासाठी तुमच्याजवळ मी आलेला आहे. आणि तुम्ही कोणत्या मूर्ती आहात मग? धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची
Thank you.